राजा असतो ते जंगलात शिकार करायला जातो. त्याच्या दोन ते सोबत नेतो. मोठ्यानं ते दोन शूरवीराला सोबत नेतो. मग त्याला खूप तहान लागलेली असते. एका शूरवीराने इकडे जाय आणि इकडे जाय ते सरळ जाते 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 त्याला मोठं झाड दिसते. एक मोठं झाड दिसते. त्या झाडाखाली बसते. मग एक मोठ्या अजगराची लाळ टपकलेली असते. टपकते 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 ते म्हणते हे पाणीच असेल. मग ते पान तोडते. मग त्याची एक वाटी बनवते. ते पाणी टपकते टपकते टपकते. मग धुरण सगळं भरते. जसं पिया जाते ते पोपट येते आणि त्याची वाटीच पाडते. मग डबल पान तोडते. मग त्याची वाटी बनवते. भरते डबल पियाय जाते. ते पोपट येते काढून देते. मग ते म्हणते पान तोडते. ते म्हणते राजा म्हणते हे पोपट आपली वाटीच पाडायला. आता या पोपटाला आपण मारून टाकू. मग ती वाट दुरण बनवते. मग असं एका हातात दुरण पकडते आणि एका हातात अशी तलवार. ते पोपट येते जसं पिया जाते ते पोपट येते त्या पोपटाला मारून टाकते. ते म्हणते आता आपण झाडावरच जाऊ. सगळं पाणी पिऊन घेऊन गेला. खूप लहान लागली. मग ते झाडावर जाते जाते जाते. मग त्याला एक मोठा अजगर दिसते. ते झाडावर झोपलेला असते. मग ते म्हणते त्या पोपटाला आपण उगीच मारलं. ते आपला जीव वाचू लागला होता. मग ते या गोष्टीतून बोध मिळते की दुसऱ्यांना केलेली मदत विसरायची नाही. दुसऱ्यांना केलेली मदत विसरायची नाही. आपण